नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा विशेष पथकातील स्टाफ गुरुवारला कन्हाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की 16 चक्का एलपी गाडी आमटी फाट्याजवळ कन्हाड मार्ग नागपूरकडे अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतूक करत आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर डेकाटी शिवारात जिओ पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी केली असता 16 चक्का टाटा कंपनीचा एलपी ट्रक वाहन क्रमांक MH32 AK 1786 चा चालक आरोपी नामे गणेश नेहारे, राजेंद्र वांदिले, नागो सावरकर सर्व राहणार व यांना स्टाफच्या मदतीने थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे 14 ब्रास रेती मिळून आली। पोलिसांनी सदर वाहन चालकास ट्रक मधील रेतीची रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचं सांगितल्याने व सदरची रेती ही बोरीची असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून एकूण 38,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कन्हाड पोलीस स्टेशनला सरकारतर्फे फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर आनंदराव शेळकी यांच्या तक्रारीवरून 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाड पोलीस करीत असून फरार आरोपी इर्शाद सिकंदर खा पठाण राहणार वर्धा यांचा शोध घेत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा ऋषभ बावनकर कन्हाड। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।